लोकसभा निवडणुकीसाठी देशातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं। राज्यात 5 वाजेपर्यंत 53.51% सरासरी मतदान पूर्ण, तर देशात दुसऱ्या टप्प्यात 64.23% मतदान। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा ट्विस्ट, भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरेंनी घेतला उमेदवारी अर्ज, तर नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा दावा ठाम, पण घोषणा कधी याकडे सारांचं लक्ष। बायकोला निवडून द्या तर काम करीन, अजितदादांनी गावकऱ्यांना भरला दम, कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल, अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची भावनिक साद। डॅमेज कंट्रोलसाठी उदयनराजेंचा गनिमी कावा, उदयनराजे भोसलेंनी 2019च्या डॅमेज कंट्रोलसाठी 3 मतदारसंघ केले केंद्रबिंदू। ठाण्यामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये ईव्हीएम मशीन धुळकात, स्टेडियमच्या खोलीमध्ये बंद लिफाफे आढळले, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। विरोधक हरल्यानंतर नेहमी ईव्हीएमवर टीका करतात, मतदार विकासाला मत देतील, जेव्हा विरोधक जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं, मुख्यमंत्री शिंदे यांची विरोधकांवर टीका। मुंबईच्या निवडणुकीमध्ये मराठी अमराठी उमेदवारांच्या लढती, मनसेच्या मराठी हट्टानं महायुतीची कोंडी, महाविकास आघाडीला मराठी उमेदवारांचा होणार का याकडे लक्ष। नवनीत राणांच्या सभेसाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप, तर गरिबांच्या पैशातून देखील भाजपवाले कमिशन खातात, अमरावतीमधला व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा हल्लाबोल। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 11 अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, तर 46 उमेदवारांपैकी 11 उमेदवारांचे अर्ज बाद। 11 अर्ज बाद झाल्यानं शिरूर लोकसभेच्या रिंगणात 35 उमेदवार। नांदेडमध्ये युवा मतदाराकडून ईव्हीएम मशीनची तोडफोड, कोऱ्हाडीच्या सहाय्यानं फोडलं ईव्हीएम मशीन, पोलिसांनी युवकाला केली अटक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।